Hello everyone. In today's class, we are going to start point number 1.7, outbreeding devices, that is contrivances. Generally, we already study the topic, that is self pollination and cross pollination. Self pollination means what? In a single flower, the pollen grain are transferred to the stigma and the pollination occurs. Okay, but in plants having bisexual structure, the plant avoid the self-pollination and promotes the cross-pollination. For what? To increase the genetic diversity. प्लांट्सनी स्वतःला असं काही इव्हॉल्व केलं की ज्याच्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी तयार होईल आणि सेल्फ पॉलिनेशनमुळे येणाऱ्या इनब्रीडिंग डिप्रेशनला सुद्धा फाटा बसेल. कारण इनब्रीडिंग डिप्रेशनमुळे खूपसे कॅरेक्टर जे आहे ते लोप पावत होते किंवा म्यूट होत होते. ठीक आहे ना. तर आउटब्रीडिंग डिव्हायसेसचं सगळ्यात ज्याला आपण म्हणू की महत्त्वाचं काम हे राहिलं की कंटिन्यूस सेल्फ पॉलिनेशनमुळे होणारं जे इनब्रीडिंग डिप्रेशन आहे ते बंद व्हायला लागलं किंवा ते कमी व्हायला लागलं. आणि यासाठी म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी, सेल्फ पॉलिनेशन होण्याच्याऐवजी क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी प्लांटनी स्वतःमध्ये काही डिव्हायसेस किंवा काही अरेंजमेंट किंवा काही चेंजेस किंवा काही ॲडॅप्टेशन्स केले. ते कोणते कोणते केले ते आपल्याला आज स्टडी करायचे आहे. त्यापैकी पहिलं जे डिव्हाइस आहे, आउटब्रीडिंग डिव्हाइस ज्याला आपण म्हणू, आउटब्रीडिंग म्हणजे क्रॉस पॉलिनेशनसाठी केलं गेलेलं एक तऱ्हेचा प्रयत्न किंवा एक तऱ्हेचा नवीन ॲपरेटस. ठीक आहे ना. तर युनिसेक्शुअलिटी हा पहिला पॉईंट आहे. Unisexuality means what? In this case, the plant bears either male or female flower. It is called as dioecium. म्हणजेच काय? तर प्लांट जे आहे ते मुळातच स्वतः एक तर मेल फ्लावर तयार करतील किंवा फिमेल फ्लावर तयार करतील. अ फ्लावर आर युनिसेक्शुअल, सेल्फ पॉलिनेशन नॉट पॉसिबल. आता असे फ्लावर की जे एकच सेक्स ऑर्गन धरून आहेत किंवा तयार करून आहेत ते सेल्फ पॉलिनेशन करूच शकणार नाही. ठीक आहे ना. म्हणजेच काय? एक तर ते फ्लावर पिस्टिलेट असेल किंवा एक तर ते फ्लावर स्टॅमिनेट असेल. म्हणजे एक तर फ्लावरमध्ये फक्त गायनोशियमच डेव्हलप झालेला असेल, नाहीतर मग फक्त एका फ्लावरमध्ये अँड्रोशियमच तयार झालेला असेल. कुठला तरी एक सेक्स ऑर्गन जो आहे तो ॲब्सेंट राहील. अशा केसमध्ये सेल्फ पॉलिनेशन होणं शक्य नाही. प्लांट मे बी मोनोशियस म्हणजे एकच सेक्स ऑर्गन असणारं, जसं की फ्लावर मेजमध्ये, मक्यामध्ये एकच असतं कुठलं तरी मेल किंवा फिमेल. ऑर प्लांट मे बी डायोशियस म्हणजे काय? एक जसं की मलबेरी किंवा पपयाचं झाड तुम्हाला माहिती आहे, फक्त मेल फ्लावर तयार होतात पपयाच्या झाडावर किंवा फिमेल फ्लावर तयार होतात पपयाच्या झाडावर. ठीक आहे ना. त्यानंतर दुसरा डिव्हाइस प्लांट्सने तयार केला, डायकोगॅमी. Dichogamy means what? In this device, anther and stigmas mature at the different type in a bisexual flower so as to prevent self pollination. बघा, फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, स्टिग्मा पण आहे आणि अँथर पण आहे, पण दोघंही जण एकाच वेळी परिपक्व होत नाही, मॅच्युअर होत नाही. अशा केसेसला आपण डायकोगॅमी असं म्हणतो. मग मॅच्युरिटीच्या टाईमनुसार किंवा मॅच्युरिटीनुसार दोन त्याचे प्रकार पडले, टाईप्स पडले, प्रोटँड्री आणि प्रोटोगायनी. प्रोटँड्री म्हणजे काय? इन दिस टाईप अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम. अँड्री म्हटलेलं आहे, पोटँड्री म्हणजे अँड्रोशियम पहिले मॅच्युअर होणार. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल डिस्फ्लोरेट्स इन सनफ्लावर, सूर्यफुलामध्ये हे पाहायला मिळते. त्यानंतर प्रोटोगायनी. इन दिस टाईप गायनोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन अँड्रोशियम. गायनी म्हटलेलं आहे. प्रोटोगायनी मीन्स गायनोशियम पहिले मॅच्युअर होणार अँड्रोशियमच्या. ग्लोरिओजा हे त्याचं एक्झाम्पल आहे. तिसरा डिव्हाइस आहे प्रीपोटेन्सी. प्री म्हणजे पहिले, पोटेन्सी म्हणजे ज्याला आपण म्हणू की पहिलेच मॅच्युरिटी स्वतःमध्ये आणून घेऊन पॉलिनेशन घडून घ्यायचं अँथर तयार व्हायच्या अगोदर. प्रीपोटेन्सी म्हणजे काय? बघा, पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली
over the stigma than the pollen grains from the same flower. For example, ॲपलमध्ये फ्लावर जो आहे त्याचा स्टिग्मा मॅच्युअर पण होतो आणि दुसऱ्याच कुठल्या तरी पोलन ग्रेननी तो पॉलिनेट पण होऊन जातो आणि स्वतः त्या फ्लावरमधले जे पोलन ग्रेन आहे ते कुठल्याही प्रकारे त्या फ्लावरला पॉलिनेट करू शकत, त्या गायनोशियमला पॉलिनेट करू शकत नाही. याला प्रीपोटेन्सी असं म्हटलं जाते. त्यानंतर चौथा डिवाइस आहे हेटेरोस्टायली. हेटेरो म्हणजे डिफरंट, स्टायली म्हणजे ओव्हरी स्टाईल स्टिग्मा. कुणाचे पार्ट्स आहे? गायनोशियमचे. स्टाईलची जी लेंथ आहे ती डिफरंट असणे. जसं की इन सम प्लांट लाईक प्रायमुला, दॅट इज प्रायमेरोज ज्याला आपण म्हणू, देअर आर 2 or 3 फॉर्म्स ऑफ टाइप्स ऑफ फ्लावर इन विच स्टिग्मा अँड द अँथर आर प्लेस्ड ॲट द डिफरंट लेवल. म्हणजे स्टाईलपेक्षा एक तर उंच असणे, स्टाईलपेक्षा किंवा ठेंगणे असणे किंवा कमी उंचीचे असणे. याच्यामुळे दिस प्रिव्हेंट द पोलन्स फ्रॉम रिचिंग टू द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग इट. स्टाईलची जी लेंथ आहे ती पोलन ग्रेनला काय म्हणू त्याला मॅच करणारे नसल्यामुळे सेल्फ पॉलिनेशन इथे घडून येणार नाही. इन हेटेरोमॉर्फिक फ्लावर पोलन ग्रेन प्रोड्यूस फ्रॉम अँथर पॉलिनेट स्टिग्मास प्रोड्यूस ॲट द सेम लेवल. हेटेरोमॉर्फिक फ्लावर म्हणजे फ्लावरच जर का वेगवेगळं असेल तर त्याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही. पोलन ग्रेन जे आहे अँथरमधले ते पॉलिनेट स्टिग्माला करतील सेम लेवलमध्ये. त्यानंतर हर्कोगॅमी म्हणजे पाचवा डिवाइस. इट इज अ मेकॅनिकल डिवाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन इन बायसेक्शुअल फ्लावर. मेकॅनिकल डिवाइस म्हणजेच काय तर फिजिकल बॅरियर तयार करणे. जसं की रुईच्या झाडामध्ये किंवा ज्याला आपण कॅलट्रॉपिस म्हणतो. इन प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट बिटवीन 2 सेक्स ऑर्गन अँड अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. फ्लावर बायसेक्शुअल आहे पण रुईच्या झाडामध्ये जर का तुम्ही मध्यभागी बघितला तर एक पेंटँग्युलर आजूबाजूला त्या फ्लावरमध्ये तुम्हाला डायग्राममध्ये बघता येईल किंवा स्वतः पण आता रुईच्या झाडामध्ये बघता येईल की स्टिग्मा जो आहे तो पेंटॅग्युलर आहे आणि आजूबाजूला जो अँथर आहे त्याची उंचीसुद्धा कमी आहे आणि यामुळे अशा प्रकारच्या या डिवाइसला किंवा अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला हर्कोगॅमी असं म्हटलं गेलेलं आहे की ज्यामुळे फ्लावर जरी बायसेक्शुअल असलं तरीही क्रॉस पॉलिनेशनच होईल कारण की उंची कमी जास्त आहे. हा एक फिजिकल बॅरियर त्यांनी तयार केला प्लांट्सनी. त्यानंतर शेवटचा डिवाइस आहे सेल्फ इनकॉम्पॅबिलिटी म्हणजे सेल्फ स्टरिलिटी. फर्टाईल होणे म्हणजे उपजाऊ असणे, स्टराईल असणे म्हणजे उपजाऊ नसणे. दिस इज अ जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज इनहिबिटेड. हे जेनेटिक लेवलचं इव्हॉल्युशन प्लांटनी स्वतःमध्ये तयार केलं की ज्यामध्ये पोलन ग्रेन जे आहे ते सेम फ्लावरमध्ये स्टिग्मावर जर्मिनेट करू शकत नाही किंवा ते प्रतिबंधित केलं जाते. फॉर एक्झाम्पल टोबॅको आणि थिया प्लांट. अशा प्रकारे आपण आज आउटब्रीडिंग डिव्हायसेस हा टॉपिक इथे संपवतोय. थँक्यू.